श्री महाराजांनी अंगणातून एक मोठी शिळा घरात आणली, पाण्याने धुवून स्वच्छ करून ठेवली, त्याखाली चौकोनी मंडळ करवून घेतले. त्या मंडळावर प्रोक्षण केलेली शिळा ठेवली. तिच्यामध्ये कार्योक ताट पाकळ्यांचे कमळ काढले व ब्राह्मणीला म्हणाले, ह्या पवित्र पात्रात भिक्षा वाढा. सतीने त्यांची आज्ञा ऐकून शिळापात्रात जोंधळ्याच्या कण्या वाढल्या. अपोषण घेऊन संन्यासी रूपात आलेल्या साक्षात भगवान श्री दत्तात्रेयांनी पात्रात वाढलेल्या कण्या खाण्यास प्रारंभ केला. श्रीहरी भिक्षा भाक्षण करून तृप्त झाले. त्यांनी हातपाय धुतले, आचमन केले व तेथेच ते अंतर्धात पावले. वेदांना सुद्धा ज्यांच्या लीला समजत नाहीत, मग त्या ब्राह्मण पत्नीस कशा कळतील? त्या भक्तांचे मनोरथ तत्काळ पुरविणाऱ्या व अरिष्ट हरण करणाऱ्या त्या श्रीहरींचा त्रिवार जय जयकार असो. प्रत्यक्ष श्रीहरीच तिथी भोजन करून संतुष्ट झाले, यांत सर्व प्रकारचे कल्याण आले. मग स्वतंत्र आशीर्वाद देण्याची आवश्यकता ती काय? जसे एखाद्या सहनशील शांत साधूला पीडा दिली असता त्याचा पडताळा येतोच, मग शापवाणीच्या रूपाने त्याचा कोप प्रकट करण्याची जरुरी असते काय? नंतर त्या साध्वीचे पती गृहेश स्माइली चेहरा घरी आले. त्यांनी सर्व वृत्तांत ऐकला. भगवान दत्तप्रभूंची बोटे उमटलेले ते महाशिळा पात्र पाहताच प्रत्यक्ष श्रीदत्तच आपल्या घरी येऊन भिक्षा घेऊन गेले याचा त्यांना हर्ष झाला. तरी पण त्यांच्या दर्शनाचा लाभ झाला नाही, म्हणून मी करंट आहे, माझा धिक्कार असो, असे म्हणू लागले. काय आश्चर्य हे! स्त्रियांना स्नानसंध्यादी कोठे आहे? वेदाध्ययन कोठे आहे? तप इत्यादी तरी कोठे आहे? इतके असून माझ्या पत्नीवर ईश्वराची कृपा झाली. मला जरी ईश्वर दर्शन घडले नाही तरी माझ्या पत्नीला भगवान दत्तप्रभूंचे दर्शन झाल्यामुळे मी सुद्धा तिच्या योगाने धन्य झालो. ते सांप्रत तरी आनंद देणारेच आहेच, पण या नंतरच्या काळी सुद्धा आमचे कल्याण होणारे आहे. कारण संतांचे भगवंताचे जे दर्शन होते ते भूत, भविष्य, वर्तमान काळी सर्वदा आपले मंगल आहे याचे द्योतक सूचक असते. मारणाऱ्या, शाप देणाऱ्या, निष्ठुर बोलणाऱ्या व जळफळणाऱ्याही अतिथींचा तो परमेश्वर आहे असे समजून सत्कार करावा. त्यांच्या सत्काराने सुद्धा ईश्वर संतुष्ट होतो असे ते ब्राह्मण म्हणाले. त्यानंतर त्या ब्राह्मणांनी दररोज आपल्या घरी त्या भोजनपात्राची पूजा केली व कृतकृत्य झाले. सांप्रत भगवान दत्तमहाराज अर्थात श्री नृसिंह सरस्वतींची बोटे उमटलेली ती भोजनपात्ररूपी शिळा त्या ब्राह्मणांच्या वंशजाकडे आहे. तेव्हापासून त्या ब्राह्मणाच्या वंशावर श्रीलक्ष्मीची कृपा आहे. निष्कामी सेवा करणाऱ्या भक्तांना श्रीदत्त महाराज दर्शन देत आहेत. अंतर्यामी स्वरूप श्रीदत्तांनी बुद्धीला प्रेरित केल्यानुसार प श्री वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी महाराज यांनी शिक्षात्रयी नावाच्या ग्रंथातील पहिला कुमार शिक्षा नावाचा ग्रंथ श्री कार्तिक स्वामींच्या पर्वतावर रचला. प वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी महाराजांच्या कृपेने शिरोळ गावातील भिक्षापात्राचे महत्त्व कुमार शिक्षा या ग्रंथात सविस्तरपणे आलेले आहे. आपणही 600 वर्षानंतरही प्रत्यक्ष श्री दत्त महाराजांची बोटे उमटलेले भिक्षापात्राचे दर्शन घेऊन धन्य होऊया, कृतकृत्य होऊया. नुकतेच शिरोळच्या भोजनपात्र मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झालेला आहे. नृसिंहवाडीप्रमाणेच मंदिराच्या भिंतीस रौप्य पत्र्यावर भिक्षा घालणाऱ्या ब्राह्मणीची प्रतिमा व श्रीगुरू भिक्षा घेत असताना दिसत आहेत. या ठिकाणी श्रीगुरू तृप्त होऊन आशीर्वाद देऊन गेले, त्यामुळे येथे मागितलेली कुठलीही संसारिक, भौतिक, आध्यात्मिक भिक्षा श्रीगुरू देतातच अशी दत्तभक्तांची ठाम श्रद्धा आहे. त्यामुळे भक्त येऊन श्रीगुरूचरणी कामनेचे दान मागतात. धंधाने ना सदनी ना भोजनपात्र, जाड्या भरड्या कणका आधार मात्र, आरे पाती त्या प्रेमे अमृत सती हस्त, प्रगटे करतल ठसे पाषाणी दत्त. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ या तालुक्याच्या गावी श्री सद्गुरू दत्तात्रयांचा द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे भोजनपात्र मंदिर आहे. कृष्णप्रयाग संगमी स्वामी तरुतळी एके दिवशी आले. भाक्ष शिरोळी कर्णिकद्वारी जावुनी माध्यान्हकाळी भिक्षा म्हणवुनी बोले गुरु चंद्रमौळी. असे महान शिरोळ दत्त महाराजांचे पवित्र व पावन क्षेत्र गुरुचरित्र या महान ग्रंथामध्ये यांचे वर्णन शिरोळ नाम ग्रामाशी विप्रळिक पर्येशी गंगाधर नामेशी वेदरत होता जाण अशा प्रकारे आलेले आहे. या गंगाधर ब्राह्मणाच्या पत्नीने आपल्या गृहद्वारी स्वामी महाराज भिक्षेस आलेले पाहिले व त्यांनी प्रेमाने व भक्तीने जोंधळ्याच्या शिजविलेल्या कण्याची भिक्षा वाढली. घरी पात्र नसल्यामुळे स्वामी महाराजांनी त्यांच्या अंगणातील एका पाषाणावर अतिप्रेमाने मिटक्या मारून त्या कण्या खाल्या व त्या पाषाणावर आपल्या हाताची शंख, चक्र, पद्यचिन्हांनी युक्त अशी 5 बोटे उमटविली. ती आजही पाषाणावर दूध घातल्यावर पूर्णपणे दिसतात. स्वामी महाराजांनी त्या साध्वी स्त्रीस या पाषाणाची नित्य त्रिकाळ पूजा अर्चा करण्यास सांगितले. हा काळ शके 1364 ते 1376 तेव्हापासून आजतागायत ही पूजा अर्चा सुरू आहे. या काळी श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी माध्यान्हकाळी भोजन केले, म्हणून या मंदिरास भोजन पात्र मंदिर म्हणतात. त्यामुळे चिथला दत्त जन्मकाळ माध्यान्हकाळी करण्याची प्रथा आहे. सांगलीमार्गे श्री क्षेत्र नृसिंहवाडी या दत्तक्षेत्रास जाताना रस्त्यात शिरोळ हे क्षेत्र लागते. नृसिंहवाडीपासून हे क्षेत्र 6 किलोमीटर अंतरावर आहे.